नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भातील खूप महत्त्वपूर्ण असं अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले. तर शेतकरी मित्रांनो, ते अपडेट खास करून महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून खूप मोठं अपडेट जे की जाहीर करण्यात आलेले. कोणत्या जे पण राहिलेले शेतकरी होते त्यांना उर्वरित 75% पीक विम्याची रक्कम अद्यापही भेटली नव्हती. अशा शेतकऱ्यांना मित्रांनो ऑगस्टच्या अगोदर किंवा 15 जुलैपासून पुढे किंवा 25 जुलैच्या दरम्यान ती रक्कम भेटून जाईल मित्रांनो. कोणते कोणते जिल्हे त्याच्यात पात्र आहे, कोणते तालुक्याचे पात्र आहेत, तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये एकूण टोटल 40 तालुके पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि 40 तालुक्यामधील 24 जिल्हे आहे. 24 जिल्ह्यातील 40 तालुक्यांना तो पीक विमा राहिलेला 75% ची उर्वरित रक्कम पात्र ठरवण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांना म्हणजे कोणते कोणते शेतकरी त्यात पात्र आहे, कोणत्या गावाची कोणत्या जिल्ह्याची यादी आलेली आहे या संदर्भातील आपण माहिती अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तर शेतकऱ्यांना जर कधी तुम्हाला पण 75% उर्वरित जो की पीक विमा भेटला नसेल तर हा व्हिडिओ मात्र नक्कीच वॉच करा, कारण की काही कामं त्याच्याकरता तुम्हाला करावं लागणार आहे. ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्की सांगण्याचं काम ते मी करणार आहे. तर शेतकऱ्यांना आपण जाणून घेऊया की कोणते कोणते जिल्हे त्यात पात्र ठरणार आहे, कोणत्या गावाची कोणत्या तालुक्याची यादी. तर व्हिडिओला अगदी सविस्तर पूर्ण पहा शेतकरी मित्रांनो. आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील असतेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण सर्वांना या चॅनलवरती सर्वतर्फे बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या म्हणजे आता विधिमंडळाचं अधिवेशन झाले. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये काय मुख्य निर्णय घेण्यात आले त्याच्यापैकी म्हणजे की पीक विम्या संदर्भातील एक खास करून प्रस्ताव मांडला, जे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. आणि त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये, गेल्या मागच्या 15 दिवसामध्ये सर्व देशातील विदेशातील पीक विमा कंपन्या असे आदेश देण्यात आले की सरसकट राहिलेला पीक विमा मंजूर करावा. आणि त्याच आदेशाचे पालन आता होताना आपल्याला दिसून येतं शेतकरी मित्रांनो. आणि राहिलेला सर्व 75% उर्वरित पीक विम्याची रक्कम जे की आता राहिलेल्या सर्व शेतकरी मित्रांना लगेच अकाउंटमध्ये त्यांच्या महाडीबीच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाणार आहे. तर शेतकरी व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आपण आता जाणून घेऊ की जिल्हावीज कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत ते. तर शेतकरी मित्र तुम्हाला सांगू शकतो याच्यामध्ये 24 जिल्हे की समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि 24 जिल्ह्यातील 40 तालुके समाविष्ट करण्यात आलेले. त्याच्यापैकी पहिला जिल्हा मित्रांनो नाशिक. नाशिकमधील शेतकऱ्यांची लाभार्थींची संख्या मित्रांनो 3,50,000 एवढी नाशिकच्या शेतकऱ्यांची लाभार्थी संख्या. आणि त्यांना मित्रांनो 155.74 कोटी रुपयाचा एवढा पीक विमा त्यांच्या तालुक्यातील म्हणजेच की त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यासाठी वितरित करून देण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, जर काही व्हिडिओ लंबा नाही झाला तर आपण तालुक्यांचे पण नावे याच्यामध्ये नक्कीच घेण्याचं काम करू. त्यामुळे करता व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जळगावमध्ये 16,921 शेतकरी पात्र ठरवून झालेले आणि त्यांच्याकरता 4.88 कोटी रुपयाचा एवढा पीक विमा मंजूर करून देण्यात म्हणजे तिची रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर अहमदनगर जिल्हा, अहमदनगरमध्ये 2,31,831 एवढे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आणि त्यांच्याकरता मित्रांनो 160.28 कोटी रुपयाची जी की शासनाने रक्कम वितरित करून देण्याचे ठरवले. त्याच्यानंतर सोलापूर मित्रांनो, सोलापूरमधील 1,82,534 शेतकरी म्हणजे की पीक विम्याकरता पात्र ठरवण्यात आलेले. त्यांच्याकरता 111.41 कोटी रुपयाची रक्कम जे की वितरित करून देण्याचे शासनाने ठरवले. त्याच्यानंतर मित्रांनो सातारा जिल्हा, तर सातारामध्ये 40,406 एवढे शेतकरी पात्र ठरवण्यात आले. त्यांच्याकरता 6,074 कोटी रुपयाची रक्कम म्हणजेच की देण्याचं शासनाने ठरवलं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सांगलीमधील 98,372 एवढे शेतकरी पात्र आणि 22.4 कोटी रुपयाची त्यांच्याकरता रक्कम आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बीडमध्ये मित्रांनो 7,70,574 एवढे शेतकरी म्हणजे बीडमध्ये खूप जास्त शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले, कारण की बीड आपल्याला सर्वांना माहिती आहे की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा आहे. त्यांच्याकरता मित्रांनो 241.21 कोटी रुपयाची रक्कम मित्रांनो देण्याचं शासनाने ठरवलं. त्याच्यानंतर मित्रांनो बुलढाणा, तर बुलढाणा जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी मित्रांचे कमेंट्स होत्या की तर अखेरकार शेतकरी त्यांचे म्हणजे त्यांच्याकरता पीक विमा आलेला आहे. तर शेतकरी 36,358 शेतकरी एवढे बुलढाणा जिल्ह्यातील पात्र ठरवण्यात आलेले. त्यांच्याकरता मित्रांनो 18.39 कोटी रुपयाची रक्कम वितरित करून राज्य शासनाने ठरवले. त्याच्यानंतर अकोला करता मित्रांनो 1,77,253 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले. त्यांच्याकरता 97.29 कोटी रुपयाची रक्कम शासनाने देण्यात ठरवलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कोल्हापूरमध्ये फक्त 288 शेतकरी आहेत. त्यांच्याकरता 1.30 कोटी एवढी रुपयाची मित्रांनो जवळपास 1.5 कोटी रुपयापर्यंतची रक्कम त्याच्याकरता देण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर मित्रांनो खास करून जालना जिल्ह्यामध्ये 3,70,625 शेतकरी आता राहिलेलं उर्वरित 75% पीक विम्याकरता पात्र ठरवण्यात आलेले. त्यांच्याकरता मित्रांनो जवळपास 160.48 कोटी रुपयाची एवढी रक्कम वितरित करून देण्यास शासनाने ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो परभणीमध्ये 4,41,970 एवढे शेतकरी पात्र आहे. त्यांच्याकरता मित्रांनो 52.21 कोटी रुपयाची रक्कम त्यांच्याकरता देण्याचे ठरवले शेतकरी. त्याच्यानंतर आहे नागपूरमध्ये 63,422 एवढे शेतकरी आहे आणि त्यांच्याकरता 206.11 कोटी रुपयाची रक्कम जी की राज्य शासनाने देण्याचं ठरवलेली नागपूर जिल्ह्याकरता. त्याच्यानंतर आहे मित्रांनो लातूरमधील 2,19,535 शेतकरी पात्र आहे. त्यांच्याकरता 8 कोटी रुपयाची रक्कम देण्याचं ठरवलेली आहे. म्हणजे एकूण रक्कम तुम्हाला सांगू शकतो एकूण शेतकरी मित्रांनो 35,74,000 एवढे शेतकरी पात्र ठरलेले आहे. त्याच्यापैकी मित्रांनो 17.78 कोटी रुपयाची रक्कम राज्य शासनाने पीक विमा संदर्भातील देण्याचं म्हणजे राहिलेलं उर्वरित 75% म्हणजे जेवढे पण 2023 खरीप
लिस्टमधील राहिलेले शेतकरी होते त्यांच्याकरता देण्याचं ठरवलेले. तर शेतकरी आपण सर्वांना आता सांगू शकतो की ही रक्कम तुमच्या खात्यात कधी येईल आणि याच्याकरता काय काय तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे आपण जाणून घेऊया. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याचशा शेतकरी मित्रांनो क्लाइम केलेलं नसेल, बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी क्लाइम केले असेल, तर मित्रांनो आता याचं काही करायची तुम्हाला काहीच गरज नाही, कारण की ही डायरेक्ट तुमच्या महाडीपीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे ही रक्कम, राहिलेलं उर्वरित 75%ची. आणि ही रक्कम किती तारखेपर्यंत येऊ शकते याचा अंदाज एक सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला. तर 15 जुलैपासून तर 25 जुलैपर्यंत किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला आणि जुलैच्या एंडिंगच्या दरम्यान ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच येऊ शकतील. कारण की आपण सर्वांना माहिती आहे की पत्रकारांशी बोलत असताना महाराष्ट्राचे मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पण असं आश्वासन दिलेलं आहे की लवकरच आम्ही याच्यावरती पण अंमलबजावणी करण्याचं काम याच्यावरती करूया. कारण की आता आपण सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणूक आहे, त्याची आचारसंहिता पण अगदी 2 ते 3 महिन्यातच लागण्याची म्हणजे आता लागणार आहे. तर शेतकऱ्यांनो हे आगामी विधानसभा लोकसभा म्हणजे की निवडणुका येण्यापूर्वीच ही सर्व कार्यरत कामे जी की राज्य शासन करणार आहे, कारण की त्यांना माहिती का हे कार्य नाही केले तर शेतकरी त्यांची जागा त्यांना नक्कीच दाखवून देतील. तुम्हाला काय वाटते तुमची राय कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि असलेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनल योगेश पोळ 2.0 सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा. तर मित्रांनो हेच होतं थोडक्यात माहितीपूर्ण अपडेट. तर मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.